नाम घेता न लगे मोल, 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 नाम मंत्र नाही खोल, 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 नाम घेता न लगे मोल, 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 नाम मंत्र नाही खोल, 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 ओची अक्षराचे ओची अक्षराचे काम, ओची अक्षराचे ओची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, 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 नाही वर्ण या, नाही वर्ण या, नाही वर्ण धर्म या, नाही वर्ण धर्म या, नामे अवघेची सरती, नामे अवघेची नामे अवघेची तरते, नामे अवघेची तरत, नामे अवघेची तरते, नामे अवघेची तरते, अक्षराचे अक्षराचे कोचे अक्षराचे अक्षराचे उच्चारावे राम राम, 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 राम राम, कामने नाम, कामने हे तुकामने नाम, तुकामने चैतन्य हे निज धाम, चैतन्य हे निज धाम, अक्षराचे काम, अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम, कुमार कुमारी, कुमार कुमार, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, राम राम जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय रूप पाहता लोचनी, 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 हरि रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, हे सुख झाले वो
सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी हरी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार पर भूमा देवी वरो 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 देवी वरो विठ्ठल वरवा माधव वरवा बाप रखुमा देवी वार रखुमा देवी वार विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम विठ्ठला 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 बोलो चलो बड़े प्रेम के साथ ताली बजाना है, मेरे भगवान को स्मरण करना है सगळ्यांनी एक साथ ताली विठ्ठला 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 ताली ताली विठ्ठला
नाम घेता न लगे मोल नाम मंत्र नाही खोल तोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम नाही वर्ण धर्म याती नाही वर्ण धर्म याती नामे अवघेची सरती दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम तुका मने नाम चैतन्य हे निज धाम दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम श्री संताची या माथा चरणावर श्री संताची या माता चरणावर माता चरणावर हे करी विश्रांती बाबलो सांभाळा उत्तरे विश्रांती बाबलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडबोत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांसी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देही प्रेम काही कळा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारो पवन सुत विनती मारो हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारो पवन सुत विनती मारो शरदिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वासराज पीठ निलय सरस्वती नमो नमः रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म काया जगदेश्वराशी जोडली ज्याची प्रीती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल थोडस विठ्ठल विठ्ठल दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता अर्थात निरूपणा करता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग म्हणजे ज्ञानराज यांच्यापासून सुरू झालेल्या भागवत रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे सांगू सज्जनानो विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात आणि या ब्रह्मांडाचा मालक ज्या भक्ताचं काम करत असताना मनामध्ये लाज धरीत नाही प्रतिष्ठेचा विचार करीत नाही तिळा इतकी शंका मनामध्ये धारण न करता निस्वार्थ निकळपणे ज्या भक्ताचं काम करतोय अशी वैराग्याची मृतिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे खऱ्या अर्थाने राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा निवडलेला अभंग आहे विठ्ठल
प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय व्यक्तीच्या जीवनामध्ये, प्राण्याच्या जीवनामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये, जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवाच्या जीवनामध्ये नाम किती महत्वाचे, नाम किती पॉवरफुल आहे. नाही राम प्रभूच्या नामाची ताकद किती आहे आणि त्या राम प्रभूच्या नाम घेण्यासाठी माणसाला काय साधना करावी लागते याचा प्राप्य-प्रापक भाव संबंध म्हणजे प्रस्तुत गायलेला अभंग आहे. अर्थात या अभंगाच्या माध्यमातून विश्वसंत त्या ठिकाणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी व्यक्तीच्या जीवनामध्ये नाम किती महत्वाचे, रामप्रभूच्या नामाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. सज्जनानो, सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं. गुरुजी, कीर्तनकारांनी काय दिला पाहिजे? परिहार दिला पाहिजे. कीर्तनकारांनी परिहार दिला पाहिजे, आहे का नाही? मला वाटते पावन पवित्र आपल्या धनेगाव मध्ये हा कितवा दिवस आहे सप्त्यातला? ओ धनेगावकर बोला, 5वा दिवस आहे, बरोबर आहे. अहो 4 दिवस झालं गावात वयोवृद्ध तपवृद्ध कीर्तनकार येतात, सगळे परिहार देतात. पण परिहार का द्यायचं कोणी सांगितलं का? बोला बोला, कोणी सांगितलं का? कोणी सांगितलं नाही. मग जे कोणी सांगत नाही ते मी सांगतोय, कारण मेरी झलक सबसे अलग. परिहार का द्यायचा असतो? लक्ष देऊन ऐका. प्रत्येक पाठीच्या पाठीमाग, कारणाच्या पाठीमाग कार्य असतं, कारण असतं, रिझन असतं, सायन्स असं प्रतिपादन करतं. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट? प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग रिझन आहे, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. परिहार का द्यायचा? तुम्ही हाय एज्युकेटेड मंडळी आहात, शिकली सवरलेली मंडळी आहात, ग्रंथाला सायन्सला म्हणणारी मंडळीत लक्ष देऊन ऐका. कारण ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली ना मायबाप, त्या ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाला आचारसंहिता लावून दिली. काय लावून दिली? आचारसंहिता लावून दिली. लक्ष देऊन ऐका. विधानसभेची आचारसंहिता वेगळी, लोकसभेची आचारसंहिता वेगळी आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता वेगळी. कीर्तनकारांनी परिहार का द्यायचा? लक्ष द्या. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि ज्ञानोबारायांनी नियम लावून दिला. कीर्तनकारांनी कसं कीर्तन करावं याला सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे. काय नियम आहे महाराज? कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं? जगद्गुरु तुकोबारायांचा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेने करुणी मृती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं याला बी नियम आहे. गायकांनी गायन कसं करावं याला बी, जशी पहिल्यांदा गोड भजनाची सुरुवात चाल गोड गायली असलं गायन केलं पाहिजे. म्हणजे गायन कसं करावं याला बी नियम आहे. वादकांनी पकवाज कसा वाजवा गुरुजी याला बी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेवू ब्रह्मरस आवडीने. वादकाने पकवाज कसा वाजवा याला बी नियम. याच्या पुढे जाऊन बोलतोय अहो गायकाला नियम आहे, वादकाला नियम, याच्या पुढे जाऊन बोलतोय कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं बसावं याला बी व कसे बसायचे का? ऐका नाही महाराज, उग कसले सासरवाडीला गेल्यासारखं बसता येत नाही. कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं बसावं याला बी नियम आहे. काय नियम आहे बघा, ओवी देतोय, प्रमाण देतोय, लक्ष द्या. ज्ञानोबा म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. अहो ऐकणारे माणसं कशाच्या मूर्ती? ज्ञानोबारांनी ओवी दिली. प्रामाणिक माणूस मी प्रमाण देतो, लक्ष द्या. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ऐकणारे माणसं कशाच्या मूर्ती आहेत पोरो? कोण म्हणाले म्हशीच्या म्हणून? म्हशीच्या मूर्ती नाहीत महाराज. प्रभू तुम्ही महेशाच्या म्हणजे भोलेनाथाच्या अवतार आहेत. वक्ता तो वक्ताची नोहे श्रुतीवीण. ऐकणाऱ्या माणसाने कसं कीर्तन ऐकावं? चोपदार याला बी नियम. याच्या पुढे जाऊन बोलतोय महिला मंडळ. सगळ्या लाडक्या बहिणीला सुद्धा नियम लावलाय महाराज. एवढ्या जिथं एवढ्या लाडक्या बहिणी आल्यात तुम्हाला नियम लावलाय. लाडक्या बहिणीला काय नियम लावलाय? महिला मंडळींनी कीर्तन ऐकत असताना कीर्तनात कसं झोपावं याला बी याला नियम नाही, पण महिला मंडळ लागू करते. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी नियम लावलेला आहे. कीर्तनकारांनी कसं कीर्तन करावं, गायन कसं, सगळ्यासाठी नियम आहे. मग कीर्तनकारांनी परिहार का द्यायचा याच्या पाठीमाग नियम आहे, याच्या पाठीमाग बिकॉज आहे, याच्या पाठीमाग रिझन आहे. लक्ष देऊन ऐका. शास्त्रकार गोड चिंतन करतायत. वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्भुजेत संवदेत प्रथमं प्रतिज्ञं च द्वितीयं उपोद्घातं च
तृतीयं प्रस्तावनांच चतुर्थं विशदीकरणंच विठ्ठल शास्त्रकार कहने लगे वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्भुजेत संवदित प्रथमं प्रतिज्ञांच वक्त्याने कीर्तनकारांनी पहिल्या भागामध्ये 4 भागामध्ये डिवायजन करायचं, पृथक करायचं, डिफरंट करायचं, वेगळं करायचं. प्रथमं प्रतिज्ञांच पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबारांना काय सांगायचे 2 वाक्य सांगणं याचं नाव आहे गुरुजी प्रतिज्ञा. प्रथमं प्रतिज्ञांच द्वितीयं उपोद्घातंच दुसऱ्यांदा उपोद्घात करायचा. उपोद्घात संस्कृत शब्द आहे, प्रस्तावना मराठी शब्द आहे आणि इंट्रोडक्शन हा इंग्लिश शब्द आहे. उपोद्घात शब्दाचं डेफिनेशन करत असताना व्याख्या करत असताना शास्त्रकारांनी गोड केलेली यत् कार्य वर्तमाने घटना अस्ति तस्य कार्यस्य कारणस्य वक्तव्यम उपोद्घातत्व. जहाँ पर जो भी कार्य चल रहा है चलती हुई घटना के बारे में यत् कार्य वर्तमाने वर्तमान स्थिति में प्रेजेंट में जो भी कुछ चल रहा है चाहे वो अखंड हरिनाम सप्ताह हो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 हो, चलती हुई घटना के बारे में वक्तव्य करना उसी का नाम परिहार कहलाता है. चालू असणाऱ्या घटनेच्या बाबतीत वक्तव्य करणं याचं नाव आहे परिहार. तो परिहार म्हणजे असा की गेल्या अनंत वर्षापासून जगदेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या सीमागत कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांच्या राज साधकाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय प्रेमाच्या उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ श्री तुकाराम महाराज, प्रेम भांडारी नामदेव महाराज आणि 20व्या शतकातील महान भागवत भक्त मारुती महाराज दस्तापूरकर आदी करून आपल्या परिसरातलं ज्यांनी सत्याची सुरुवात केली. कोण महाराज? मारतळेकर आहे का नाही? मारतळेकर मामा आदी करून संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने पावन पवित्र संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये लक्ष द्या. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त संत जर कोणत्या राष्ट्राने जन्माला दिले असतील ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र नावाचं राष्ट्र आहे. महाराष्ट्र एवढे संत कोणत्याच राष्ट्राने जन्माला दिले नाहीत महाराज. तुम्ही कधी उत्तर भारतामध्ये जा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, यूपी मध्ये जा, तिकडे सगळे देव जन्माला आलेत. कृष्णाचा जन्म कोणत्या राज्यात आहे? ओ धनेगावकर बोला, कोणत्या राज्यात आहे? तूच सांग म्हणा, आहे का नाही? पैसे तू घ्यायला रान बटीने द्याला का म्हणा, आहे का नाही महाराज? अहो कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म सुद्धा उत्तर भारतामध्ये, यूपी मध्ये. लक्षात यायले का? कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म सुद्धा मथुरा कोणत्या जिल्हा राज्यात आहे? उत्तर प्रदेशात, यूपी मध्ये. लक्षात यायले का? म्हणजे जेवढा उत्तर भारत आहे ते सगळी देवांची भूमी. लक्षात यायले का? मी जेव्हा उत्तराखंडला शिकायला होतो ना महाराज, उमराजा संस्थानचे 7वे मठाधिपती, माझ्या जीवनाचे शिल्पकार सुरत्री ब्रह्मनिष्ठ एकनाथ गुरु नामदेव महाराजांनी जेव्हा मला ऋषिकेशला शिकण्यासाठी ठेवलं होतं, ट्रेनने प्रवास करायचा आणि तिकडं ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, परीक्षण केलं. तिकडल्या सरकारने एक GR काढलाय. रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, एअरपोर्ट असेल, तिथे एक वाक्य लिहिलेलं आपल्याला ऐकायला मिळतं. काय? त्या सरकारचं म्हणणं असे, हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है. काय लिहिलं असतं? हमारे देवभूमी उत्तराखंड राज्य में आपका स्वागत है. आम्ही सुद्धा संत नामदेव महाराज संस्थानच्या वतीने केंद्र सरकारला आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले, साहेब येत्या काळात आपण सुद्धा आपल्या महाराष्ट्रात दिलं पाहिजे. हमारे संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है. पुन्हा सांगतो, टाळ्या वाजवायच्या झाल्या जरा मोकळ्या वाजीचा बघा, नाहीतर टोल नाक्यावर रोज ऐकाव्या लागतात. अहो संतांच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी अर्थात महाराष्ट्र नावाचं राष्ट्र आहे. प्रत्येक राज्याला राजाचा उपमा देण्यात आला. आंध्र राज्य, कर्नाटक राज्य, यूपी राज्य, उत्तर प्रदेश राज्य, पण महाराष्ट्र हे राष्ट्र आहे. राष्ट्रामध्येच नाव आहे महानस्य राष्ट्र यशस महाराष्ट्र. म्हणून साधू संतांच्या पादस्पर्शाने पुणे झालेली भूमी अर्थात महाराष्ट्र नावाचं राज्य. आणि याच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा नावाचा प्रांत आहे. 8 प्रांतापैकी एक प्रांत आपल्या मराठवाड्याला मानल्या जातं. आणि या मराठवाडा प्रांतामध्ये 8 जिल्हे आहेत आणि 8 जिल्ह्यामध्ये संबंध भारताला ज्या जिल्ह्याची ओळख आहे, संबंध भारत देशाला ज्याची ओळख आहे, संबंध महाराष्ट्राला ज्याची ओळख आहे, MBBSचा पॅटर्न म्हणलं की एका जिल्ह्याचं नाव येतं. तो जिल्हा म्हणजे नांदेड नावाचा जिल्हा आहे महाराज, आहे का? शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आपला नांदेड जिल्हा, गोदामयासारखा पट्टा असणारा, ज्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी नदी म्हणजे गोदावरी आणि सगळ्यात जास्त जिल्ह्याला व्यापणारी नदी म्हणजे गोदावरी, ती आपल्या नांदेड जिल्ह्यातून जाते. आपलं भाग्य एवढं. म्हणून
महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असणारा जिल्हा अर्थात नांदेड नावाचा जिल्हा आहे. नांदेडचं चालू नाव नांदेड आहे आणि जुनं नाव नंदीग्राम आहे. लक्षात यायला काही ते MPC करणारे हायजे एज्युकेटेड मंडळी लक्ष देऊ. नांदेडचं जुनं नाव काय? ओ धनेगावकर बोला पुरवून नंदीग्राम आहे का नाही. 5 वाजता रेल्वे स्टेशनला जायचं बरं का. तिकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या रेल्वे स्टेशनला जायचं. 5 वाजता निघते. कुछ देर में प्लेटफॉर्म नंबर 1 से रवाना होने वाली है का नाही. उसका नाम आहे नंदीग्राम. म्हणजे ट्रेनचं नाव सुद्धा आपल्या जिल्ह्याहून पडलंय म्हणून नांदेडचं जुनं नाव नंदीग्राम आहे. चालू नाव नांदेड आहे. आणि याच नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड ही जिल्हा आणि तालुकाही नांदेड. याच नांदेड पासून मला वाटतं मेन जो भाग आहे नांदेडचा त्या भागापासून 5 किलोमीटर अंतरावरती नांदेड जिल्हा नांदेड तालुक्यामध्ये वसलेलं असलेलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावचं नाव आहे धनेगाव. लक्षात यायले का. गावचं नाव काय? धनेगाव. लक्ष देऊ नये का म्हणून मी म्हणत असतो आपल्या गावचं नाव आहे धनेगाव. लक्ष द्या. आपल्या गावचं नाव आहे धनेगाव. गावचं महाराष्ट्रात होणारे नाव. गावात कोणी करीत नाही हा वाव. आपल्या गावात लागलाय साधू संतांचा ठाव. असं आहे धनेगाव. साधू संतांच्या आशीर्वादाने पुणे झालेली भूमी अर्थात धनेगाव नावाचं गाव आहे. आणि या गावामध्ये समस्त गावकरी मंडळ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी बालवृद्ध महिला वृद्ध तरुण बांधव या सगळ्यांच्या वतीने संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्यातील योगायोगाने परमभाग्याने माझ्या लेकराच्या वाटेला समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या गावातले श्रीमान या ठिकाणी रमेश पाटील श्री साई बोरवेल आणि श्रद्धा एजन्सी या सर्व व्यवसायाचे सर्व असणारे रमेश पाटील यांच्या माध्यमातून आमचे दिगंबर महाराज असतील धनंजयजी महाराज असतील आदी करून या सगळ्या महाराज मंडळीच्या माध्यमातून रमेश पाटलांनी फोन केला. दिगंबर महाराज कॉन्फरन्सवर फोन चालू म्हणे आहे का नाही. महाराजजी आपकी हम सेवा लेना चाहते. नारायण महाराज धनेगावमध्ये तुमची कीर्तन रूपी सेवा घ्यायची म्हणे. जी टॉकीजला आम्ही बघितलंय शिवाजी महाराजांची कथा आम्ही जी टॉकीजला तुमची बघितल्या. मनमंदिराला बघितले. यूट्यूबला बी नेहमीच बघतोय म्हणे. गावामध्ये कीर्तन सेवा द्या असा आमचा आग्रह. आणि महाराज फक्त काल्याचं कीर्तन घेतलंय म्हणे. बाकी सगळे दिवस खुले. सांगा तुमचा सप्त्यात कोणता दिवस घालायचंय. मी सांगितलं पाटील माझा 10वा दिवस सोडून कोणताही घाला म्हटलं. महाराज आहे का नाही. तुम्हाला जे घालू वाटेल ते घाला. योगा योगाने वयाच्या प्रमाणे पंचम नाम 5व्या दिवसाची सेवा. परमभाग्याने माझ्या माध्यमातून समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून 5व्या दिवसाची सेवाली सेवा संपन्न करत असताना महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक मंडळे माझ्यासारख्या 22 वर्षाच्या लेकरांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं. महाराज ज्यांनी माझा जन्मही जेव्हा झालेला नव्हता तेव्हापासून परमार्थाची मदार आपल्या खांद्यावरती घेऊन उभा आयुष्यामध्ये परमार्थ करत आहेत. ज्यांनी सुंदर चाल गायली अशी भजन सम्राट संगीत विशारद दोन्ही आमच्या हिंगोली जिल्ह्याचं वैभव आहे. महाराज लक्षात यायले का. म्हणून भजन सम्राट संगीत विशारद आमचे परम मित्र या ठिकाणी माझ्यावरती ज्यांचं निष्णात प्रेम आहे जीवनामध्ये नेहमीच माझ्यावरती ज्यांचं योग्य लक्ष असून मार्गदर्शन असते असे भजन सम्राट हिंगोली जिल्ह्याची गान कोकिळा म्हणून ज्यांना संबोधल्या जाते असे गणेशजी महाराज सावळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतोय. त्याच तोला मुलाचं गोड व्यक्तिमत्व आंध्र प्रदेश कर्नाटकांपर्यंत ज्यांनी मजाल मारून आपल्या वारकरी संप्रदायाची पताका तेलंगणा राज्यापर्यंत ज्यांनी मिळवून पोच केल्या असे हिंगोली जिल्ह्याचं वैभव माझ्यावरती निष्णात प्रेम करणारे भजन सम्राट गान कोकिळा आमचे रामेश्वरजी महाराज या ठिकाणी माटेगावकर या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतोय. अतिशय 2च गायक आहेत पण नंबर 1 चीत. लक्षात यायले का. थोडे महाग आहेत म्हणा पण नंबर 1 चीत. लक्षात यायले का. म्हणून अतिशय नंबर 1 चे 2 गायक उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि गायकाला शोभेल लाजवेल पचवेल असे मृदंगाचे राजे मृदंग सम्राट कीर्तनामध्ये पक्वा स्वतंत्र विषय नाही बरं का गुरुजी. कीर्तनामध्ये पक्वाचा स्वतंत्र विषय नाही संगतीचा विषय. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या माणसाकडे बघितल्यावर कळतं की कीर्तनात पक्वाज कशी संगत करावी हे सगळ्या महाराष्ट्राला कळतं असे मृदंगाचे राजे मृदंग सम्राट आमचे विठ्ठल आबा आहे का नाही. विठ्ठल आबा कावळे गुरुजी अतिशय गोड. जणू काय मृदंग बोलायला लागलाय काय असला भाव निर्माण होत आहे का ना. इकडून सावळे गुरुजी इकडून कावळे गुरुजी. आता ताण नाही काय ताण आहे का ना. सावळे गुरुजी आमचे या ठिकाणी विठ्ठल आबा कावळे गुरुजी या ठिकाणी गुरुजी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. हे सगळ्याच आमच्या आईसाहेब मातृतुल्य असणारे आईसाहेब भजनी मंडळे त्यांनाही धन्यवाद देतो. हरी आपल्याच गावचे हरिभक्तीपरायण धनाजी महाराज असतील ही परिसरातून गावातून आलेली मंडळी यांनाही धन्यवाद देतोय. नंबर 1 चे गायक आहेत. अतिशय गोड गायक आहेत. वादक उपस्थित त्यांनाही धन्यवाद देतोय. नंबर 1 चे गायक नंबर 1 चे वादक आणि नजर लागावी एवढे गोड दोन्ही चोपदार आहेत महाराज. हा नंबर 1 चे तब्येत बिबेत आहे का नाही. इकडून बी चोपदार इकडून कुठले जिल्ह्याच आहेत का तुम्ही. हा गाव कोणतं. अहो कीर्तन झाल्यावर मला बाहेर जावं लागते म्हणून विचारायलो बाकी काय नाही.
विडाला विडाला दोन्ही या ठिकाणी चोपदार उपस्थिती त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि आमचे परम मित्र नव्याने आता जी सुंदर मृदंगाची सेवा करतायत असे या ठिकाणी मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमच्या सावळे गुरुजींचे भाचे हरिभक्तीपरायण गजाननजी महाराज या ठिकाणी हिंगोलीकर तेही या ठिकाणी उपस्थित त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि सगळा हा कार्यक्रम लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यासाठी आज योगायोगाने यूट्यूब चॅनल आले. त्यांचं काय यूट्यूबचं नाव माझी आई मराठी यूट्यूब चॅनल आहे. माझी आई असं याच्यावरती तुम्हाला कधीही हे कीर्तनाचं पाहायला मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी माझी आई नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती हे कीर्तन पहा. आवडल्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला काही विसरू नका. माझी आई नावाचं यूट्यूब चॅनल आहे. हे यांनाही या चॅनललाही धन्यवाद देतोय. समस्त गावकरी मंडळ आयोजक नियोजक कीर्तनाला उपस्थित परिसरातून गावातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार जे रोज कीर्तनाला येतात ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, गावात पहिल्या पंक्तीला कच्चून खाऊन घरी झोपी जाते ते, त्यांना डबल धन्यवाद. काय असते महाराज, काही लोक म्हणतात शेलक्या शेलक्याची नाव घेतली आमची. काय असते महाराज, नावापाशी काही नसते. आम्ही तुमच्या गावात त्याहून पैसे घेऊन तुमच्या याच्यात काही मोठेपणा नसतो. मी तर असं म्हणतोय, मी कोणत्या गावात कीर्तनाला गेलो माझं कोणी नाव घेतलं नाही, मला फार बरं वाटतं. कारण मला माहिती आहे हम नाम के प्रेमी नहीं है, हम हरि के नाम के प्रेमी है. नावापाशी काही नसते. पण सध्या नाव घ्यायचंच सीझन चालू आहे, त्याच्यामुळे नाव घेऊन टाकतो. लक्ष देऊ नये का, राहिलेल्याचे सगळे का नावातच नाव घेतो. लक्ष द्या. येता येताच महादेवाचं दर्शन घेतलं बाबा आहे का नाही, येता दर्शन घेऊन आलो, नावच घेऊन टाकतो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. पाटे का तुम्हाला, मला एवढंच पाटे. लक्ष देऊ नये का, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. समस्त गावकरी मंडळ धनेगाव गावकऱ्यांचं नाव घेतो, छत्रपती शिवरायांचा मान राखून. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन. सज्जनानं, आपण गेल्या अनंत वर्षापासून आपल्या धनेगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह करताय. याच्या पाठीमागचं कारण असे की आपल्यावरती साधू संतांची कृपा आहे. आणि साधू संतांच्या कृपेशिवाय माणसाच्या जीवनामध्ये सत्कर्म घडत नाही. लक्षात यायले का, मला सांगा, आपल्या धनेगावमध्ये जवळपास 10 ते 12 हजार लोकसंख्या, 10-12 आहे का, 10-12 लोकसंख्या. एवढं मोठं नांदेड जिल्ह्यात वसलेलं मोठं गाव आहे धनेगाव. पण सगळेच लोक या धर्ममंडपात आले का, बोला आले का, बरं आलेले सगळेच मंडपात बसले का, लक्षात यायले का. म्हणजे सगळ्याला या मंडपात येण्याची गरज आहे, या कीर्तन मंडपात. पण सगळे माणसं येत नाहीत. काय येत नाहीत, लक्ष देऊ नये का. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन टूट भी जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे छत्रपति का प्यार खिंचलाता है. ज्याला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज बोलवतात, ज्ञानोबाराय तुकोबाराय बोलवतात, ती माणसं इथं येतात. तुम्ही आलात भाग्यवान आहात. अतिशय थोड्या वेळामध्ये अतिशय गोड सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. लक्ष देऊन ऐका. सांगतानाच आमच्या रमेश पाटलांनी सांगितलं, महाराज थोडंसंच कीर्तन करायचं पण गोड करायचं आहे का नाही. तुकोबारायच्या भाषेमध्ये याला काय म्हणलं जातं, थोडेपरी निरे म्हणलं जातं. आणि इंग्लिशमध्ये याला श्वाल्ड बट स्वीट असं म्हणलं जातं. माझा स्वभाव आहे, माझं कीर्तन लोकाला बरं वाटावून माझ्या आयुष्यात कधी कीर्तन केलं नाही गुरुजी. तर आपल्या कीर्तनाने 10% तरी पोरांचं बरं व्हावं म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय. आणि भाग्यवान आपलं धनेगाव आहे की गावामध्ये तरुणांचा विशेष पुढाकार असतो, चांगले संस्कार आहेत. म्हणून इथं आलेल्या सर्व तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तरुण परमार्थात आला पाहिजे, कीर्तनात आला पाहिजे. अहो निस्ता आला नाही पाहिजे, तो नटला सुद्धा पाहिजे. टाळ्या वाजवा महाराजांच्यासाठी.
सुरुवातच आहे पण नंबर 1 चे प्रमाण आले असले प्रमाण झाले म्हणणारे गुरुजी असं वाटते लगातार 2 दिवस कीर्तन करावं महाराज शिनच येत नाही बोला अगोच बोलत जा वाटते 2 दिवस कीर्तन करा वाटते रामेश्वर महाराज आणि गणेश बाबा सारखे 2 जवळच असले नंबर 1 चे म्हणणारे 2 दिवस कीर्तन रोहिदास महाराज आहे का नाही 2 दिवस कीर्तन वयाच्या मान मला सुधारणा गेले बाकी काय ना ऍडजस्ट करून घेत चला 2 दिवस कीर्तन करा वाटतं आमच्या आबासारखे विठ्ठल आबासारखे नंबर 1 चे पोषक वाजिणारे झाले धनेगावकर 4 दिवस कीर्तन करा वाटते किती दिवस बोला बोला किती दिवस 4 दिवस कीर्तन करा वाटतं महिला मंडळ तुमच्यासारखे झोपणारे झाले की 1.5 महिना कीर्तन करा वाटते महाराज आहे का एवढं मोकळं वातावरण चालू आहे तरी काही लोकांच्या तोंडावरची खुलता कळी खुले ना आवडाला एवढा मोठा सप्ताह करायचा कशासाठी तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण परमार्थात येणं काळाची गरज आहे तुम्ही संस्कार देताय तरुण आलात भाग्यवान आहेत लक्ष देऊन ऐका सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये वेदाचे 4 प्रकार पडतात बरोबर बोलत चला बोला बोला पोर किती प्रकार 4 प्रकार बरोबर आहे देयर इज 4 पार्ट 4 प्रकार पडतात लक्ष देऊन ऐका नंबर 1 चा वेद आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद कोणता बोला पोरो लक्ष द्या माझ्याकडे कोणता ऋग्वेद नंबर 1 चा वेद आहे ऋग्वेद लक्ष द्या ज्याच्यावरती बायोलॉजी झुलॉजी अनाटॉमी MBBS सारखं शास्त्र डिपेंडेड आहे तर नंबर 1 चा वेद आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद नंबर 1 चा वेद ऋग्वेद नंबर 2 चा यजुर्वेद नंबर 3 चा अथर्ववेद आणि नंबर 4 चा सामवेद बरोबर आहे बोलत चला ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद नाहीच कळाला तर मूळवेद तेवढाच कळतो म्हणावं बाकी काही कळत नाही एवढ्याला अहो 4 वेद आहेत महाराज ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद 4 वेद आहेत पण 4ही वेदाचं सार माझ्या तुकोबाराने निवडलं चहुवेदाचे केले निरूपण चहुवेदाचे हो केले निरूपण प्रत्यक्ष वर्णन व्याख्यान चहुवेदाचे केले असे निरूपण जगद्गुरु तुकोबाराने 4ही वेदाचं निरूपण केलं आणि नंबर 5 चा वेद निर्माण केला त्याचं नाव आहे गाथा लक्ष द्या लोकांचा माथा सुधरावा म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबाराने गाथा निर्माण केला रे माझ्या राजांनो पण नालायक लोकांच्या माथ्याने जगद्गुरु तुकोबारांचा गाथा पाण्यात बुडवला या जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये नाना प्रकारची प्रकरण आहेत उपदेश नावाचं प्रकरण आहे बाळछंद नावाचं प्रकरण आहे दादल्या नावाचं प्रकरण आहे गवळण नावाचं प्रकरण आहे महाराष्ट्राचे धुमाकूळ घालायले ते पिंगळा नावाचं प्रकरण आहे सगळे प्रकरण आहेत लक्ष देऊन ऐका आणि त्याच प्रकरणामध्ये नामपर नावाचं प्रकरण आहे आणि या नामपर प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा व्यक्तीच्या जीवनामध्ये नाम घेतल्याच्या नंतर होणारे इफेक्ट याचे परिणाम सांगणारा अभंग एवढं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून रामप्रभूच्या नामाचं महत्व अनन्यसाधारणपणे प्रतिपादन करतात लक्ष द्या बघा रामप्रभूचं चिंतन करणारा नामाचं चिंतन करणारा अभंग निवडण्याचं कारण असे की गेल्या 6 तारखेला रामप्रभूचा आपण जन्मदिवस साजरा केला म्हणजे काय साजरी केली नवमी साजरी केली आहे का नाही हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक देवाची एक आपण विशेष स्थिती साजरी करतोय बरोबर आहे कृष्ण भगवान परमात्म्याची अष्टमी बरोबर आहे कृष्ण भगवान परमात्म्याची अष्टमी रामप्रभूची नवमी महादेवाची शिवरात्र बरोबर आहे महादेवाची शिवरात्र दुर्गा देवीची नवरात्र आपले पित्र बसा काव काव करीत महाराज आहे का नाही प्रत्येक देवाची एक विशेषता असते रामप्रभूची आपण साजरी काय केली नवमी साजरी केली म्हणून त्याच रामप्रभूचं चिंतन करणारा अभंग रामप्रभूचं नाव घेतल्याच्या नंतर किती महत्वाचे परिणाम व्यक्तीच्या जीवनात होतात लक्ष द्या अहो नामासारखी सोपी साधना कोणती नाही नाम एवढं महत्वाचं आहे का नामासारखं सोपं साधनही नाही एवढं मोठं साधनही नाही हरिपाठामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी त्यांचे मोठे भाऊ ज्ञानोबारायचे मोठे भाऊ कोण ओ धनेगावकर बोला माझ्या डोक्यात हाणून गेली बरं का आता मी तुम्ही बोला नाही तरी
ज्ञानोबारायचे मोठे भाऊ कोण? निवृत्ती दादा. गुरुवर्य बी निवृत्ती दादा बी. ज्ञानोबाराय निवृत्ती दादाला चाड विचारायला लागले, प्रश्न पुसायला लागले, विचारायला लागले. काय विचारायला लागले? गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाड, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाड, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड, गगनावनी वाड, गगनावनी वाड. असले प्रमाण दिल्यावर हे चोपदार बी चांगला तालदार राहिले. नंबर 1. हा, चोपदार लय आवडले महाराज मला. नंबर 1 चे असले आहे का नाही, असले चोपदार असले पाहिजे. नाहीतर आमच्या नशिबाला असले नमुने भेटते. नंबर 1 चे चोपदार चांगला तालदार राहिले. आता चोपदार मला लय आवडले बरं का. आता चोपदार मला एवढे आवडले म्हणजे घरच्याला किती आवडत असतील. हा का नाही? विडाला विडाला अहो नाम साधना किती मोठी, नाम किती मोठे. ज्ञानोबारायांनी मोठे भाऊ असणाऱ्या निवृत्ती दादाला प्रश्न केलाय. काय? गगनाहुनी वाड नाम आहे. अहो ज्ञानोबारायला निवृत्ती दादा म्हणतात. ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड. अहो ज्ञानोबाराय चाड म्हणजे प्रश्न विचारायला लागले. चाड शब्दाचा अर्थ काय? धनेगावकर पूर्व. चाड शब्दाचा अर्थ चाड्याचाडी करणं आहे का नाही? लाव्या लावी करणं. नाही नाही नाही. चाड शब्दाचा अर्थ चाडी करणं नाही. चाड शब्दाचा अर्थ आहे प्रश्न विचारणे. लक्षात आले का? ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. अहो नाम साधना एवढी मोठी की गगनाहुनी वाड. इकडं बघा, लक्ष महिला मंडळ लक्ष द्या थोडस. विचू विचू निघाला का तिथं? हा, विडाला विडाला कीर्तनात बसल्याच्या नंतर सगळ्यांनी अपडेट राहायचं, थोडंसं लक्ष द्यायचं. कारण आपण एका जिम्मेदारीच्या व्यासपीठाच्या ठिकाणी आलात. एका सभा चालू नाही, बरोबर आहे. आपण नारदाच्या गादीवर एखादा वक्ता बोलतोय, आपण कीर्तन ऐकतोय. इथं आल्याच्या नंतर कीर्तनात अजिबात कोणी बडबड करायची नाही. इथं बडबड केली बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे. कीर्तनी बडबड करेला कोणी, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा. कीर्तनी बडबड करेला कोणी, बेडूक होणे येईल जन्मा, बेडूक होणे येईल जन्मा. बेंडूक होणे येईल जन्मा. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होणे येईल जन्मा. कीर्तनात बडबड केलं की कशाचा जन्म मिळते? पुढल्या जन्मात बेंडकुळीचा होते. म्हणजे जास्त म्हणजे जास्त गर्दा करतात ती बारक्या बेंडकुळी होत नाहीत, सोन्या बेंडकुळ्या होत्यात. आहे का ना? विठाला सगळ्यांनी अपडेट राहा, थोडस लक्ष देत चला. विडाला विडाला असं चालू आहे, विषय असा चालू आहे. ज्ञानोबारायांनी निवृत्ती दादाला प्रश्न केलाय. काय प्रश्न आहे? ओ दादा, या जगामध्ये सगळ्यात मोठं काय? कोण म्हणायला लागले? धनेगावकर बोला. लक्ष्म्या पुढे सामान ठेवल्याने बसू नका, जरा बोला, फ्रेश राहा, बोलत चला. काय प्रश्न केलाय? अहो निवृत्ती दादाला, दादा या जगामध्ये सगळ्यात मोठं काय? निवृत्ती दादाने उत्तर दिलंय. उत्तरार्धात गगनाहुनी वाड नाम आहे. अहो नामापेक्षा वाढ म्हणजे मोठी वस्तू कोणतीच नाही गुरुजी. लक्ष द्यायला का? एवढं नाम मोठं आहे बघ, लक्ष द्या. म्हणून प्रश्न विचारताना सुद्धा चांगले प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारताना चांगले प्रश्न विचारले पाहिजेत. पण लोक कोणाला प्रश्न विचारतील, काय प्रश्न विचारतील काही सांगता येत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार नावाचा तालुका आहे आणि त्या कंधार तालुक्यामध्ये प्रतिपंढरपूर नामदेव महाराज संस्थानला ओळखल्या जाते बरं का. आणि या संस्थानवरती सध्याचे महंत मठाधिपती
मूर्ती एकनाथ गुरु नामदेव महाराज आमचे गुरुवरीत. एकादशीला अमोशाला 10,000 लोक संस्थानावर येतात. महाराजाला काही प्रश्न करतात. आता ते अधिकारी महात्मे त्याला प्रश्न करतात महाराजांना, पण एखाद्या अधिकारी माणसाला प्रश्न काय केला हे महत्वाचं नाही. आमच्या सारख्या कीर्तनकारा लोक काय विचारतील, काय प्रश्न करतील, काय सांगता येत नाही आबा, आहे का नाही. काही एका ठिकाणी फॉर एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. एका ठिकाणी माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक जोडपं आलं. जोडपं कळते का इकडं, नवरा, हा तुम्हाला कळायला लागले, लय हुशार आहे तेव्हा, इथं 4G नेटवर्क आहे. नवरा आणि बायको, बरोबर आहे. त्याला काय म्हणतात, धनेगावकर जोडपं म्हणल्या जाते. दोघ जण माझ्याकडे आले, नवरा आणि बायको, मिस्टर आणि मिसेस, दोघ जण माझ्याकडे आले. आणि आल्याच्या नंतर दोघांनी माझं दर्शन घेतलं आणि 500-500 रुपये दक्षिणा दिली. किती रुपये? 500-500 रुपये दक्षिणा दिली. आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या परिसरामध्ये दक्षिणा दिल्याशिवाय कोणी पाया पडत नाही. इकडं कसं आहे, बोला बोला, इकडं कसे धनेगा नाही, अशी प्रथा नाही. चांगली प्रथा आजपासून चालू करा. आहे का नाही महाराज. हे आपलं विनोदाने बोलणं झालं बरं का गुरुजी, आपलं विनोदाने. महिला मंडळ फार नाराज झाली, आहे का नाही. महिला मंडळ म्हणायला लागली, माय मेला तर कीर्तनात पैसे मागायलाय, आम्ही तर पैसे आणले नाही. महिला मंडळ तसं काय नाही, आम्ही सोनं बी घेत असतो, नकली झोबर माळ, डबल डेऱ्याचे, सिंगल डेऱ्याचे, मोयबाबांचे, नाही का नाही. विडाला विडाला तुम्ही द्यावे म्हणून म्हणत नाही, दिलेलं सांगायला लागलो. दृष्टांत कळाल तर सिद्धांत कळणार आहे. आले आणि दोघांनी 500-500 रुपये दक्षिणा दिली. आणि ते म्हणले, महाराज जय हरी. म्हणलं रामकृष्ण हरी. तो म्हणला, महाराज ही आपली मंडळी, ही आपली बायको आहे, ही आपली मिसेस आहे, ही माझी वाईफ आहे. म्हणला आपल्या भाषेत आपलं खटलं आहे. म्हणला म्हणलं चांगली गोष्ट आहे. नाही नाही म्हणे महाराज, ही प्रेग्नेंट अवस्थेमध्ये 7वा मंथ हिला चालू आहे, 7वा महिना चालू आहे. चांगली गोष्ट आहे दादा. होय म्हणलं, तर मुलं बाळ होत नाही, तुला मुलबाळ होते, भाग्यवान माणूस आहे तो. म्हणला महाराज तसं नाही म्हणे, सांगा म्हणे हिला काय होईल. मला विचारायला लागले, हिला काय. आता मला का कळते का? अजिबात मला कळत नाही महाराज. इकडं कोणाला कळते का? रामेश्वर महाराज कळते तुम्हाला? गुरुजी तुम्हाला? चोपदार तुमचं कसं काय कळायले का? कमी जास्त काय? इकडं आबा तुम्हाला काय? हो गाव इथं गावात कोणाला कळते काय? आबाला कळते का? उद्यापासून रांग लागते तुमच्याकडे महाराज, आहे का? काहीच कळत नाही महाराज. बरं न सांगावं तर, आता कळत नाही पण न सांगावं तर घेते म्हणलं 500-500 वापस, आहे का नाही महाराज. मी धाडस केला. आता रोज आपण 3-4 जिल्ह्यामध्ये फिरणारे माणसे धाडस केलं आणि त्यांना सांगितलं, दादा यांना मुलगा होणार आहे. मुलगा काय म्हणलं, यांना मुलगा होणार आहे. मुलगा. ते माझ्या पुढचं निघालं. तो म्हणला, महाराज मुलगा नाही झाला तर? मी म्हणलं 100% मुलगी होईल. मुलगा नाही तर मुलगी होणारच आहे ना महाराज. हे कळालं असतं तर सकाळी होतो परळीला, ते करून इथं आलोय, उद्या पुन्हा आंबे, हे करत कशाला बसलो असतो. जाग्यावर बसून धंदा सुरू केला असता. नारळ 500 रुपये पोरग, नारळ 500 रुपये पोरग, 200ला पोरगी 500ला पोरग, 200ला पोरगी 500ला पोरग, आहे का ना महाराज. नंतर माझ्या लक्षात आलं हे 500 रुपये दक्षिणा नव्हते तर सोनोग्राफीचे होते. म्हणजे असे माणसं आपल्याला प्रश्न करतायत. पण ज्ञानोबारायचा प्रश्न असा नव्हता. ज्ञानोबारायचा प्रश्न होता, दादा या जगामध्ये सगळ्यात मोठं काय? तर निवृत्ती दादानी माझ्या ज्ञानोबारायना उत्तर दिलं, गगनाहुनी वाढ नाम आहे. या जगामध्ये सगळ्यात जर मोठं काय असेल तर ते नाम आहे. लक्ष द्यायले का? म्हणजे सगळ्यात मोठी साधना कोणते? नाम साधना आहे. नामासारखं दुसरं काही मोठं नाही का. नाम घ्यायला वेळ बी द्यायची गरज नाही. अहो कुठलंही काम करा आणि कसलंही काम करा, कामामध्ये सुद्धा तुम्हाला रामाचं नाव घेता येतं. लक्ष द्यायले का? अहो कीर्तनात बसले तरी आई बना
मोठी की ते घेण्यासाठी माणसाला वेळ द्यायची गरज नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख सुख होईल दुःखाचे. अहो कामामध्ये काम म्हणायचे, कुठेही बसले काही बी काम करू द्या, काय म्हणायचं? राम राम म्हणायचं. विडाला म्हणजे सगळ्यात मोठी साधना रामप्रभूच्या नावाचे नाम साधना मोठी आहे. रामप्रभूचं नाव घ्यायला वेळ बी लागत नाही, कामामध्ये म्हणता येतं. मग जेवढं मोठे तेवढं घ्यायला अवघड असते का नाही? लक्षात द्या. एखादी मोठी वस्तू आणायची गावात, त्याची किंमत मोजावी लागते, मोठ्याला आणायला वेळ लागतो का नाही? पण ऐका, नाम साधना जरी मोठी असली, पूर्व लक्ष द्या, नाम साधना जरी मोठी असली, नाम जरी आकाशाहून मोठं असलं तरी ते घ्यायला वेळ बी लागत नाही. ते एकदम सोपं आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, नामाचं जे कीर्तन आहे एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. किती सोपं आहे? नाम संकीर्तन साधन सोपे. हे जळतील पाप जन्मांतरीचे, जळतील पाप जन्मांतरीचे, जळतील पाप जन्मांतरीचे, जळतील पाप जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन सोपे, नाम संकीर्तन संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. नामासारखं सोपं साधन कोणतं नाही, नामा एवढं मोठं साधन कोणतं नाही. आणि या नामाचं कीर्तन करायला कलियुगामध्ये सोपा मार्ग नाम घेणे. अहो नाही, कलियुगामध्ये फक्त हरीच्या नामाचं काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. कलियुगामध्ये काय करावं? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. हो तेरे नारायण देईला भेटी, 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 तेरे नारायण देईला भेटी. कलियुगा माझी, कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा माझी करावे कीर्तन. टाळ्या वाजवा महाराज यांच्यासाठी. काय गुणीजन मंडळी आणल्या महाराज, दोनच गायक आणलेत गावात, एकच वादक पण नंबर 1 ला. सांगू का महाराज? आणि असले गायक वादक भेटायला सुद्धा गावकऱ्याचं पुण्य लागते महाराज, आहे का नाही? आणि एवढं पुण्य तुमचं 15 वर्ष झाली, लक्षात यायले का? 15 वर्ष झाली तरी तीच माणसं आहेत. याचा भाव असे की या गायक वादकांचं प्रेम बी धने गावकरांवर आहे आणि धने गावाचं प्रेम सुद्धा जीवापाड्या कलाकारांवरती आहे महाराज. म्हणून एवढे दिवस टिकणं साधी गोष्ट नाही, का नाही? नंबर असले मा यांच्यासाठी एकच वाक्य बोलतोय. माझ्याकडे बोलायला वेळ जास्त शब्द नाही, पण एक वाक्य बोलतोय बघा. अरे भगवान भी क्या चीज है, अरे
भगवान भी क्या चीज है जो दिल और दिमाग में बीच में गला देता है महाराज, आहे का नाही? जगाच्या मालकाने दिलेली देण म्हणजे गायन आहे. विडाला विडाला भजन करावं तर यांच्यासारखं महाराज, कारण भजनाची व्याख्याच केली शास्त्रकारांनी. शास्त्रामध्ये गोड व्याख्या केली, लक्ष देऊ नाही का? भज्यते आनेन यत्तदनम भजनम, जिसके द्वारा धीयभूत वस्तु की धारणा की जाती उसे भजन कहा जाता है. बरोबर आहे. म्हणून माणसाने एवढं असं गोड गायचं, एवढं गोड गायचं की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. आबा, ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. आता डोळ्याला पाणी येत नाही म्हणून लोक बामणाने नियम काढलाय, डोळ्याला पाणी लावा, खऱ्याने डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. पहिल्यांदाच धनेगाव मध्ये आलोय, पण नंबर 1चं वातावरण मिळून आले महाराज, जमून आले. जमून येणं वेगळं, जमून घेणं वेगळं. लक्षात यायले का? इथं ऑटोमॅटिक जमून आले. गाणारे नंबर 1चे हो डिगामर महाराज, जमून आले वातावरण. हा, नंबर 1चे गाणारे, नंबर 1चे वाजणारे, नंबर 1चे ऐकणारे, नंबर 1चे झोप, म्हणजे सगळं वातावरण जमून आले, आहे का नाही? जमून येत नाही. मला सांगा धनेगावकर, लग्न जमून यावं का जमून घ्यावं? हा, लग्न जमून यावं का जमून घ्यावं पोरो? अहो कसं का हो ना, हो महत्वाचं आहे. हो भेटायला तयार नाही. 35-35चे टोणगे झालेत. नंबर 1चं जमून आले महाराज. असले गायक वादक भेटत. 8 राज्यात फिरतोय, वयाच्या 22 वर्षामध्ये 8 राज्यात फिरतोय. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, MP एवढ्या कीर्तन करतोय राज्यात. पण आपण रंगात कीर्तन आणायचं, ओढून ताडून रंगात कीर्तन आणायचं आणि भजनाने चाल लावायची. दुःख मने माझे, सगळं गेलं माती. जसला भाव आहे तसं प्रमाण दिलं. परवा दिवशी काल्याच्या कीर्तनात आपण घेतला. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी. पाठीमागलचं म्हणायला लागले, रंगणी रांगत गंगुला बोलत असुर रुळत चरणातळी. आहे काय? काय म्हणतील काय सांगता येत नाही. महाशिवरात्रीला अभंग घेतला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. अभंग सोपाय पाठातला, आहे का नाही? सगळ्याला अभंग पाठे. चोपदार तुम्हाला अभंग पाठे का नाही? पाठे. हा, इकडे तुम्हाला चोपदार अभंग पाठे. इथं बसलेले देगाव मंडळी अभंग तुम्हाला पाठे. शिवभोळा चक्रवर्ती सोपा अभंग आहे. महिला मंडळ तुम्हाला अभंग पाठे का नाही? आहे ना? हा, माना हलवा, नसला तरी हलवा मान, आहे का नाही? अभंग सोपा आहे पाठातलं. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. पाठीमाग 2 गायक आले म्हणायला लागले, शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. त्याला म्हणलं, अरे भाऊ त्याचे पाय माझे चित्ती. विडाला विडाला ही माणसे देवाची कृपा या माणसांवरती, म्हणून रक्तामध्येच परमार्थ असतो, त्यांनाच हे सगळं करता येतं. मुद्दा एवढा चाललाय, विषय एवढा. काय प्रमाण होतं महाराज? कलियुगामाजी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामाचं कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन केलं तर त्याचे परिणाम काय? तेने नारायण देईल भेटी. कोणता नारायण? धनेगाव मध्ये कीर्तन करू लागलेला नारायण? नाही नाही नाही, हे नारायण देईल भेटी नाही, नर नारायण देईन भेटी. विडाला विडाला ठीक आहे महाराज. नाम साधना मोठी, नाम आकाशाहून मोठे, घ्यायला सोपे, कामामध्ये काम म्हणण्यासाठी नाम सोपे, सगळं आम्हाला कळायले. पण मोठी वस्तू जीवनात धारण करायची झाली की त्याची किंमत मोजावी लागते. लक्षात येईल का? आता हे गायक आणायचे मोठमोठे चांगले माणसं तुमच्या प्रेमा खातीर धनेगाव मध्ये येतील, पण बाहेर गाव मध्ये न्यायचं म्हणलं का सोपं आहे का? 30 तर करावं. म्हणजे मुद्दा एवढा आहे की बाहेर गेलं तर सोपी गोष्ट आहे का? चांगल्या माणसाला काय मोजावं लागत्या? किंमत मोजावं लागते. लक्षात यायले का? किमतीशिवाय जमते. आता नारायण शास्त्री धनेगावात आणाय उगा सोपं आहे का? 21 तर करावंच लागतील की. हा, केला इशारा जाता जाता, बाकी काय नाही. म्हणजे मोठी गोष्ट गावात आणायची झाली की धनंजय महाराज त्याचं काय मोजावं लागत्या? मोल मोजावं लागतं, किंमत मोजावी लागती. मग नामजी नावाची साधना आहे मोठी. 2 मिनिट. नाम साधना मोठी आहे. नामामध्ये सगळ्यात मोठं पॉवरफुल नाम आहे. मग त्याची किंमत सुद्धा माणसाला मोजावी लागेल. पण लक्ष देऊन ऐका, नाम एवढं मोठे पण नामाची किंमत मोजायची गरज नाही. कारण नाम घेण्यासाठी किंमत मोजायची गरज लागत नाही. अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता नलगे मोल, नाम घेता नलगे
जोरात वाजवा जरा. जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या प्रथम नामच्या पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. अहो जगाच्या मालकाचं नाव घेण्यासाठी मोल नावाची गोष्ट मोजावी लागत नाही. नाम घेता न लगे मोल. मोल म्हणजे त्याची किंमत मोजायची गरज नाही, कारण जगाच्या मालकाला पैसा लागत नाही, त्याचं मोल लागत नाही. फक्त देवाला भाव लागतो. आता मनाप्रमाण हा म्हणा म्हणा. हे अंतरीच घेतो गोडी, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावा. हे अंतरीच घेतो गोडी, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची, आहे गोडी भावाची. हे अंतरीच घेतो गोडी, अंतरीच घेतो गोडी, एकदा गुरुजीकडून प्रमाण म्हणायचं, एकदा दादा तुम्ही म्हणायचं, एकदा गुरुजीने एकदा तुम्ही, एकदा शेताला पंजीप करायची, एकदा पलटी करायची. एक भावची कारण हेच प्रमाण होतं ना. काही न लगे एक भावची कारण, अन तुका म्हणे आन विठोबाची. अहो भाव लागतो, बाकी काहीच लागत नाही. लक्षात यायले का? कारण तो काय घेतो? अंतरीची घेतो गोडी. एकदा इकडून प्रमाण यायले, एकदा इकडून प्रमाण यायले. एकदा शेताला पंजी करायची, एकदा पलटी करायची. महाराजाचा भुगाच आहे का नाही महाराज? पलटी पंजी कळते का इकडं? ओ नांदेडकर बोला बोला. तुम्हाला तालुका आहे नांदेड आहे, जिल्हा आहे नांदेड आहे. आम्हाला कंधार तालुका आहे, नांदेड जिल्हा आहे. लक्षात यायले का? बरोबर आहे ना. इकडं काय म्हणते तुमच्या तालुक्यात? पलटी पंजी कळते का? 2 फण्याची असते त्याला, आवाज कमी ठेव, त्याला काय म्हणतात? पलटी म्हणते. 3 फण्याची असते त्याला तिरी म्हणते. भागाभागात फरक असते. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बदल असतो. आम्ही कंधार तालुक्याची, तुम्ही नांदेड तालुक्याचे आहे का नाही महाराज? कधी तुम्ही आमच्या नांदेड कंधार तालुक्यात या, आमच्या तालुक्यात आलं ना, आमच्या तालुक्यामध्ये माणसं मेल्यावर जाळते. तुमच्या इकडं म्हणजे सारखंच आहे. विडाला विडाला नाम साधना एवढी मोठी साधना आहे, पण ते नाम घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल. जगाच्या मालकाला नाव घेण्यासाठी मोल म्हणजे किंमत मोजावं लागत नाही, कारण नाम मंत्र नाही खोल. अहो ते नाव एवढं सोपं आहे, ते मोजण्याची गरज नाही, किंमत मोजण्याची गरज नाही. कळायले महाराज आम्हाला, पण ते नाम आम्ही घ्यायला तयार आहेत. नाम सोपं आहे, आकाशाहून मोठे. आम्ही नामाचे धारक व्हायला तयार आहेत, आम्ही धनेगावकर. पण महाराज त्या नामाचे असे काहीतरी परिणाम सांगा की त्या नामामुळं व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडलाय. लक्षात यायले का? जगद्गुरु तुकोबाराने उदाहरण दिलं. रामायण ऐकले का? ओ धनेगावकर बोला बोला. तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे, जरा बोलत चला. रामायण ऐकले का? रामायणामध्ये एक चोर होऊन गेला. चोर, त्या चोराचं नाव काय? आई साहेब बोला इकडं, महिला मंडळ. चोराचं नाव काय? आबा नाही हो, आबा वादकाचं नाव आहे. चोराचं नाव आहे वाल्या कोळी. लक्षात यायले का? आबा चोराचं नाव काय? वाल्या कोळी नाव आहे महाराज. चोर एवढा चोर होऊन गेला की त्याच्यासारख्या चोऱ्या करणं शक्य नाही महाराज. पण ऐका, एकेकाळचा डाकू, एकेकाळचा चोर वाल्या कोळी. पण ऐका, रामप्रभूच्या नामाचा उच्चार केला, रामप्रभूचं नाम जीवनामध्ये घेतलं, परिणाम रामप्रभूचा जन्म होण्याच्या अगोदर काय तयार केलं? रामायण रामादे केले रामायण, रामादे केले नारायण, रामादे रामायण. खोळ्याची कीर्ती वाढाली गान, केले रामायण रामादे, केले रामायण रामादे. खोळ्या
एवढा आनंद यायलाय महाराज, असं वाटायले हे कीर्तन धनेगाव मध्ये चालू नाही, हे कीर्तन पंढरपुराच्या दरबारामध्ये चालू आहे. काय काय धनेगाव राहून नसलं पंढरपूर झालंय का नाही. प्रसन्न वाटलं, पहिल्यांदाच गावात आलोय, पण गावकऱ्याने हार बी मोठाच्या मोठा घातलाय महाराज. स्वागत नंबर 1 केलंय. मग हाईट एवढा हार घातलाय, उंच एवढा आहे का नाही. असं वाटायले हार काढूच नाही, घरलाच घेऊन जाऊ असं महाराज आहे का नाही. असंच गाडीत बसवून असंच घरला घेऊन जाऊ गुरुजी. पण असाच हार घरी नेल्यावर घरचे म्हणते शास्त्री न सांगताच आणली काय. त्याच्यामुळे हार काही तुमचा नेणार नाही. विडाला जगाच्या मालकाचं नाम एका चोरांनी घेतलं, एका डाकूनी घेतलं. रामप्रभूचा जन्म होण्याच्या अगोदर केले रामायण रामाधी, कोळी याची कीर्ती वाढली गहन. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, रामप्रभूचा जन्म होण्याच्या अगोदर वाल्या कोळ्यांनी काय तयार केलं, केले रामायण रामाधी. रामप्रभूचा जन्म होण्याच्या अगोदरच रामायण तयार केलं. लक्षात द्यायले का. म्हणजे एकेकालचा डाकू जर या भारताचा आद्य कवी बनत असेल, ते रामप्रभूच्या नामामुळे बनतो. लक्षात द्यायले का. म्हणून रामप्रभूचं नाव घेतलं की 100% माणसाच्या जीवनात बदल होतो. बरोबर आहे. पण आपण श्रद्धेने कायेने वाचेने नाव घेत नाहीत आहे का नाही महाराज. रोज आपण कीर्तन ऐकतो, रोज कीर्तनाला ऐकतो, जी टॉकीजला ऐकतो, सोनी मराठीला ऐकतो, गावामध्ये 8 कीर्तन सप्त्यातले ऐकतो, पण आपल्यात काही बदल अजिबात नाही महाराज आहे का नाही. बदलणं काळाची गरज आहे, पण लोक बदलत नाहीत. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा आणि त्याच्या बायकोला म्हणावा, आई साहेब किती भाग्यवान आहात हो तुम्ही. ती म्हणते, का बाबा, बघा ना तुमचे पतिदेव किती सुंदर गण लावतात, मस्तपैकी गोपीचंदन लावतात, त्याच्यावर अष्टगण लावतात, त्याच्यावर बुका लावतात, लोकाला बुका लावतात, किती सुंदर गण लावतात. ती म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते सुंदर गण लावतात, पण कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरला घेऊन येतात म्हणले महाराज आहे का नाही. म्हणजे कीर्तन ऐकून चपला चोरायची सवय जात नसेल तर किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. एकेकाळचा डाकू जर या भारताचा आद्य कवी बनत असेल तर रामप्रभूच्या नावामध्ये ताकद आहे. कळालं महाराज आम्हाला. पण त्या रामप्रभूचं नाम किती अक्षराचं आहे, किती पॉवरफुल आहे असं म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराने एक भाव सांगितलाय. तो भाव मांडायचा आणि आपल्याला थांबायची. लक्ष देऊन ऐका. रामप्रभूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. समुद्र मंथनाची कथा तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. ऐकले का नाही ओ धनेगावकर, ऐकली का नाही. ऐकली महाराज. बरोबर आहे. समुद्र मंथन करण्याचा विचार देवानी आणि दैत्यांनी केला. कोणी बोलत चला. देवाने आणि दैत्यांनी केला. एकीकडे दैत्य आणि एकीकडे देव, दोघांनी राक्षस आणि देवानी मंथन करायचं ठरवलं. मंथन चालू होतं. सगळ्या गावामध्ये गोष्ट लिखित झाली की उद्या समुद्र मंथनामध्ये विष निघणार आहे. काय निघणार आहे ओ धनेगावकर, काय निघणार आहे, विष निघणार आहे. ही गोष्ट सगळ्यांना कळाली. ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी गेले महाराज. गेल्याच्या नंतर नेमकं विष्णू भगवान परमात्मा जेवायला बसला. लक्ष्मी आई साहेबांनी जेवायला वाढलं. विष्णू भगवान परमात्म्याची बायको कोण आहे, अर्ची. नाही अर्ची नाही, लक्ष्मी. विष्णू भगवान परमात्म्याच्या बायकोचं नाव आहे लक्ष्मी. पाय लक्ष्मीची हाती आणि तिची यावी काकुलती. विष्णू भगवान परमात्मा जेवायला बसला की लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं, देवा असं आम्ही ऐकले की उद्या समुद्र मंथनात विष निघणार आहे आणि तुम्ही काही समुद्र मंथनाला जाऊ नका. बरोबर आहे. म्हणजे माणसाच्या अगोदर 100% गोष्टी कोणाला माहित राहतात. हा येऊ काय का नाही महाराज. बायकांना माहिती, माणसाच्या आधी सगळं काही माहिती असते. बरोबर आहे. आणि विष्णू भगवान परमात्म्याला लक्ष्मीने सांगितलं, देवा उद्या समुद्र मंथनात विष निघणार आहे, तुम्ही समुद्र मंथनाला जाऊ नका. आणि हे देवाने ऐकल्याबरोबर विष्णू भगवान परमात्म्यानं लक्ष्मीचं ऐकलं का. सरसगट माणसं बायकोचं ऐकत. बायकोच्या पुढे कोणाला जाता येतं का, तुम्हाला कसं माहिती. हा बायकोच्या पुढे जाता येते का कोणाला, कोणाला जाता येत नाही महाराज. सरसगट कुठेही जाण तुम्ही. किती जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक विष्णू भगवान परमात्मा, पण त्याला सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मीचं ऐकावं लागतं. म्हणून किती वजन वापरा महाराज. माणसाचं घरात काही वजन चालत नाही. बायको माणसाला बोलू देत नाही का नाही. एक बाई नवऱ्याला म्हणली, मालक काय काय सांभाळू म्हणे, तुमचं घर सांभाळू, तुमचं दार सांभाळू, तुमची मुलं सांभाळू, तुमच्या मुली सांभाळू. आंबट झाले म्हणे संसाराने, काय काय सांभाळू. नवरा म्हणला, बाई फक्त तोंड सांभाळ, सगळं सांभाळतो म्हणला मी महाराज आहे का नाही. तोंड सांभाळत नाही, दुर्भाग्याची गोष्ट आहे बघा. त्यांच्यासारखं माणसाला बोलताय. तुम्ही किती वजन वापरा. मार्केटमध्ये जा, व्यापाऱ्यावर वजन मारा, दुकानदारावर वजन मारा, शिक्षकावर वजन मारा, किती वजन टाका,
पण घरामध्ये घराच्या बाहेर पाऊल टाकताना लोकांनी नियम काढलाय, घराच्या बाहेर पाऊल टाकताना मिशाला असा ताव मारायचा, मिशा वर करायच्या बरं का, मिशाला असा ताव मारायचा, घराच्या बाहेर जाताना मिशा अशा करायच्या आणि घरात येताना म्याओ खाली करूनच यावं लागते. घरामध्ये माणसाचं काही चालत सरसगट माणसाला बायकोचं ऐकावं लागतं. मया सगट झाल्यावर आता नाही एवढं लक्ष्मी आई साहेबाला सुद्धा त्या ठिकाणी पार्वतीचं विष्णू भगवान परमात्म्याला ऐकावं लागलं आणि परिणाम समुद्र मंथन झालं ऐका. आणि समुद्र मंथनातून विष निघालं आणि विष निघाल्याच्या नंतर चंद्र इंद्र सगळे महादेवाकडे आले. बघा नामामध्ये किती ताकद आहे. रामप्रभूचं नाम कसं याच्यासाठी सांगायला लागलो. विष्णू भगवान परमात्म्याकडे न येता सगळे महादेवाकडे आले आणि महादेवाला सांगितलं देवा विष घ्या. काय म्हणले? विष घ्या. काय असते? एखाद्याकडून काम करून घ्यायचं झालं की माणसाला गोड बोलावं लागते. गोड बोललं की 100% काम होते महाराज, आहे का नाही? बघा या भारत देशामध्ये मी कोणत्या पक्षाचं नाही बरं का महाराज, पण एका माणसाला बोलणं जमलं. जगावरती राज्य महाराज, एका माणसाला बोलणं जमलं. काय जमलं? मेरे प्यारे भाई और बहनों, घर घर में बिजली लावूंगा. जगावरती राज्य आहे का नाही? नरेंद्र भाई मोदी. बोलणं जमलं. जगावरती राज्य आहे का नाही? ओ धनेगावकर, जगावरती राज्य आहे ना. म्हणून एक वाक्य बोलतोय, बोलायला शिका. बोलणं किती महत्वाचे बघा. एखाद्या वेळेस सुंदर मुलगा असेल तर सुंदर मुलगी त्याच्या प्रेमात पडेल, सुंदर मुलगा असेल तर सुंदर मुलगी प्रेमात पडेल, सुंदर मुलगी असेल तर सुंदर मुलगा तिच्या प्रेमामध्ये पडेल. पण तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण विश्व तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून माणसाने बोलताना गोड बोललं पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. आपल्याला सगळं जमतं, फक्त बोलायला जमत नाही महाराज. बोलण्याची पद्धत चुकली की माणसाला परिणाम भोगावे लागते. बोलण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलोत आणि मित्राच्या घरी जाऊन म्हणायला लागलो, तो घरी गेलोत मित्राच्या घरी, आपला जो मित्र आहे तो घरी नव्हता. बब्या म्हणायचं, मित्राचं 15 वर्षाचं पोरग होतं, त्याला आवाज द्यायचा, बब्या तुझे पप्पा कुठं गेलेत रे? पप्पा तुझे माझे चांगले मित्र. बोलण्याची काय झाली? पद्धत झाली, भाषा झाली, आहे का नाही? बब्या तुझे पप्पा माझे चांगले मित्र आहेत. तुझे पप्पा कुठं आहेत हे बोलण्याची पद्धत झाली, आहे का नाही? तुझे पप्पा कुठं गेलेत? तुझे पप्पा माझे चांगले मित्र आहेत. एवढे चांगले मित्र आहेत की 5 वाजले की आम्हाला संगत बसावं लागतं. एवढे चांगले मित्र आहेत म्हणला, आहे का नाही? 5 वाजले की संगत बसावं लागतं. 7:30 वाजले की डेअरी कुन लेजिम खेळत धनेगाव मध्ये यावं लागतं. एवढे चांगले मित्र आहेत म्हणला, आहे का नाही? म्हणजे आम्ही चांगले मित्र आहेत. बब्या तुझे पप्पा कुठं गेलेत? पप्पा चांगले मित्र आहेत. ते बोलण्याची काय झाली? पद्धत झाली. पण याच्या उलट मित्र मित्राच्या घरी गेला आणि म्हणायला लागला, बब्या तुझ्या माईचा नवरा कुठे र? धनेगावकर इमानदारीचे सांगा, काही बोलण्यात चुकलो का महाराज? माईचा नवरा सुद्धा कोण आहे? पप्पाच आहे ना. आईचा नवरा सुद्धा पप्पाच आहे. पण इथं बोलण्याची काय चुकली? पद्धत चुकली. बब्यानी 1750 रुपयाचा कोल्हापूरून नवाखट जोडा आणला होता. भूमिपूजन सुद्धा केलं नव्हतं. एवढा हल्ला, त्याला काहीच राहिलं नाही. बोलण्याचे परिणाम आहेत. म्हणून एखाद्या माणसाकडून काम करून घ्यायचं झालं की गोड बोलायचं. गोड बोललं की 100% काम होतं. सगळे देव आले आणि सांगितलं, देवा आम्ही सगळे देव आहेत, तुम्ही महादेव आहेत. आम्ही घरी राहतो, तुम्ही हिमालय पर्वतावरती राहता. महादेव म्हणला, बोला काय काम आहे का नाही? काय नाही म्हणले, विष घ्यायचे. महादेवांनी विष घेतलं, लक्ष द्या. आणि घेतल्याच्या नंतर घेताना त्रास झाला नाही, पण घेतल्यावर त्रास झाला आणि परिणाम कंठामध्ये विष आलं. महादेवाने इथं साठवून ठेवलं, ऐका. विष हृदयामध्ये न जाता कंठात साठवून दिलं. म्हणून माणसाचा प्रत्येकाचा कंठ कोणाचा पांढरा आहे, कोणाचा तांबडा आहे. लक्षात आले का? महादेवाचा जो पांढरा कंठ, जो महादेवाचा तांबडा कंठ, विष त्या ठिकाणी कंठात धारण केलं, तो कंठ निळा झाला म्हणून नाव काय पडलं? निळकंठ नाव पडलं. बरोबर आहे. विष कंठात धारण केलं, नावच कंठ झालं. आता त्रास व्हायला लागला आणि परिणाम आहे का? त्रास झाला. त्रास कमी होत नव्हता. पार्वती आई साहेबांनी 3 महिने त्याला ट्रीटमेंट दिलं महाराज. 3 महिने औषध उपचार दिले. परिणाम त्रास कमी झाला नाही. नारद महर्षी आले. नारद महर्षीने सांगितलं, देवा मी तुम्हाला औषध देतो. काय म्हणले? मी तुम्हाला औषध देतो. पण माणसाने औषध घेत असताना पुढल्या माणसाचा अधिकार बघून औषध घ्यायचा महाराज. विनाकारण कोणी औषध घ्यायचं, कोणी औषध द्यायला लागलेत महाराज. कसले माणसं गुरुजी, आहे का नाही? परवा दिवशी थोडस खोकल्याचा त्रास होऊ लागला. थोडस बोलण्यामुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम, खोकला झाल्यामुळे नांदेडमध्ये यशोसाई हॉस्पिटल आहे बघा. तिथले भागवत साहेब माझे मित्र आहेत. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे यशोसाईला मी थोडंसं आलो. डॉक्टर नेमकं बघा, औषध चांगल्या माणसाचं घ्यायचं. उतरलो ना हॉस्पिटलमध्ये जात असताना एकदम वरफुल झालेला भेटला मला. कळते का? इकडं वरफुल म्हणजे आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेलेला, आहे का नाही?
वर फुल झालेला भेटला आणि तो म्हणला महाराज इकडं कसं काय? म्हणलं दादा थोडा खोकला लागलाय, त्रास व्हायलाय, औषध घ्यायला चाललोय. हा म्हणला 1000 रुपये कशाला घालता, मी देतो म्हणला तुम्हाला औषध, आहे का नाही महाराज? काय म्हणला? मी तुम्हाला औषध देतो. मी म्हणलं दादा मला औषध जास्त जमत नाही. नाही नाही म्हणला जास्त घेऊ नका, एकच झाकण घ्या. काय म्हणला? एकच झाकण घ्या. माझा विनोदी स्वभाव, मी सांगितलं दादा एका झाकणात माझा खोकला जाईल का? तो म्हणला महाराज माझी 12 एकर जमीन गेली, बायको गेली, सत्यानाश झाला, तुमचा खोकला जाणार नाही का? मला आहे का नाही? म्हणजे औषध घेत असताना अधिकारी महात्म्याचं घेतलं पाहिजे. नारद महर्षी अधिकारी महात्म्य होते. नारद महर्षीने सांगितलं तुम्हाला औषध सांगतोय ते म्हणजे राम प्रभूच्या नामाचं तुम्ही चिंतन करा. आणि महादेवाने सुद्धा राम प्रभूच्या नामाचं चिंतन केलं. अहो नाही नाही महादेव भजनच करायला लागला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 बोलो श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भोलेनाथ भजन करायला लागले महाराज. भजन केलं पाहिजे सगळ्यांनी. मी 2 मिनिटं भजन म्हणतोय, पाठीमागं भजन म्हणायचं. महिला मंडळ बरोबर आहे, 2 तास झालं म्हणलं नाही ना, 2 मिनिटं म्हणायचं. नामदेव जनाबाई, सगळ्यांनी पाठीमागं. महिला मंडळ तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे बरं का? हा आहे का नाही? मी पुढं म्हणतोय, पाठीमागं म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ता आई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ता आई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताई. नामदेव जनाबाई, खांबा फसली बाई म्हणत नाही. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताई. विढाल विढाल विढाल, हा विढाल 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 विढाल. महादेव सुद्धा त्या ठिकाणी भजन करायला लागले. जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. महादेवाने भजन केलेलं परिणाम महादेवाचं विष उतरून गेलं आहे का? आणि महादेवाच्या कंठात जे विष आलतं ते उतरून गेलं. तुकोबारायला साधकांनी प्रश्न केलाय. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या महादेवाचं विष उतरण्याचं साधन म्हणजे रामप्रभूचं नाम आहे. रामप्रभूचं भजन महादेवांनी केलं, परिणाम विष उतरून गेलं. त्या रामप्रभूचं नाम काय मोठं नाही, फक्त 2 अक्षराचे नाम, 2 अक्षराचे नाम, अक्षराचे काम, 2 अक्षराचे काम, 2 अक्षराचे नाम, 2 अक्षराचे नाम, 2 अक्षराचे काम, 2 अक्षराचे काम.
भावे राम राम रोजे उच्चारात राम रोजे अक्षरात नाम उच्चारावे राम राम उच्चारावे राम राम हे उच्चारावे राम राम रोजे अक्षरात नाम अक्षराचे काम काम हे गायन करू लागले असं वाटायले यांचं गायन ऐकत राहावं गुरुजीचं महाराजांचं गायन ऐकत राहावं वाटायले आबाचा पकवाज ऐकत राहावं वाटायले पण यांचं गायन यांचा पकवाज ऐकत राहिलं तर मला पदरचं तेल टाकून घरला जावं लागलाय का ना विठाला विठाला सांगायला लागले दोची अक्षराची काम अन उच्चारावे राम राम जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात राम प्रभूजीने रामाचं नाव त्या ठिकाणी महादेवाने घेतलं भजन करी महादेव आणि त्या राम प्रभूचं नाव किती अक्षराचं आहे दोची अक्षराची काम दोनच अक्षर आहेत किती रा आणि म बरोबर आहे रा आणि म दोन्हीचं मिळून काय होतं राम होतं बरोबर आहे चांगले पोरं आहेत गावातले तुम्ही संस्कार टाकले म्हणून चांगले उत्तर द्यायला लागलेत आहे का नाही तर असले नमुने भेटतात गुरुजी आमच्या नशिबाला आहे का नाही यांच्यासारखे कलाकारच नसतील कुठं महाराज विडाला विडाला पण धने गावकऱ्यांनी या तरुण पोरांवर या बारक्या लेकरांवर चांगले संस्कार टाकलेत म्हणून हे पोरं इथं कीर्तनाला यायला बसलेत आहे का नाही यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज हा हे संस्कार टाकले पुरा आता बोलत चला टाळ्या वाजलेत का आता बोलत चला असले भेटत नाहीत महाराज एका ठिकाणी गावात कीर्तनाला गेलोत बरं का आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये असं एवढंच 5 वर्षाचं लेकरू भेटलं ते म्हणलं महाराज जे आहे म्हणलं रामकृष्ण रे चला आपल्या घरी चहा घ्यायला आम्ही चहा घ्यायला गेलोत त्या घरामध्ये असं म्हैस बांधले होतं म्हैस कळतो का म्हैस म्हैस बफेलो आहे का नाही किती पायाचा 4 पायाची 2 पायाची कोण म्हणाले 4 पायाची म्हैस असते आहे का नाही महाराज 4 पायाची म्हैस बांधलेली होती महाराज ती म्हैस अशी बघितली मी म्हणलं भया ती म्हैस दूध देते का र तो म्हणला महाराज किती मूर्ख आहे तू म्हणला तुम्ही तुमच्यासारखा मूर्ख महाराज म्हणलं काय झालं म्हैस दूध देत नाही म्हणला महाराज दूध काढावं लागते म्हणलं आहे का नाही जेवढं बोलायला चॅप्टर होतं त्याला म्हणलं लयच बोलायला लागला रे तू तुझं नाव सांग म्हणलं व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल नेम व्हॉट इज युअर व्हिलेज नेम जेवढं मला पाठ आहे सगळं विचारलं विचारल्याच्या नंतर महाराज त्यांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि त्यांनी मला प्रश्न केला म्हणला महाराज व्हॉट इज युअर नेम नाव काय सांगा म्हणला मी सांगितलं नारायण शास्त्री केंद्रे बरोबर म्हणला महाराज सांगा म्हणला व्हॉट इज युअर व्हिलेज नेम तुमचं गाव कोणते म्हणलं उमरस संस्थाने बरोबर म्हणला सांगा म्हणला महाराज तुमची डेट ऑफ बर्थ काय मी म्हणलं 15/7/2002 आहे बा बरोबर म्हणला महाराज सांगा म्हणे तुमचा जन्मवार जन्मवार काय मी म्हणलं जन्मवार रविवार आहे खरंच बरं का गुरुजी पुष महिन्यातला पहिला जो रविवार असतो त्या दिवशीचा माझा जन्म आहे त्याला म्हणलं दादा जन्मवार रविवार आहे एवढं ऐकलं आणि ते हँग झालं महाराज तो म्हणला महाराज लय मोठमोठे महाराज बघले सावळे गुरुजी सारखे कावळे गुरुजी सारखे रामेश्वर महाराज सगळे महाराज रविदास महाराज सारखे सगळे त्या ठिकाणी महाराज बघितले म्हणला पण तुमच्यासारखा नालायक महाराज बघला नाही म्हणलं काय झालं भैया तो म्हणला महाराज अहो तुम्ही म्हणता रविवारी जन्म झालाय ना आम्ही तर असं ऐकलंय म्हणला महाराज रविवारी सुट्टी असते ना म्हणला महाराज आहे का नाही म्हणजे आता का जन्माला सुट्टी द्यायची का विडाला विडाला 10वीचा रिझल्ट लागला 10वी 12वीचा रिझल्ट लागला आता पुढल्या महिन्यात रिझल्ट आहे 10वी 12वीची ती एक्झाम दिलेली पेपर 11वी 12वीचे विद्यार्थी रिझल्ट लागला आणि गावात पोरग पळत आलं म्हणायला लागलं पप्पा आपला निकाल लागला निकाल पप्पा आपला रिझल्ट लागला पेढे घ्यायला या बाप बी थोडा फुगीर होता पोरांनी काय दिवा लावलाय पोराचा दिवा बघण्यासाठी बाप घराच्या बाहेर आला पोरांनी मंत्र बदलला पप्पा आपल्या गावातले आपल्या गल्लीतले पोरं ढिगाणं नापा झाले म्हणला ढिगाणं काय म्हणला आपल्या गावातले पोरं ढिगाणं नापा झाले ढिगाणं बाप म्हणला मग तू मी बी त्या ढिगात आहे म्हणला कुठं जाऊ म्हणला ऐका नाही महाराज माझाही नंबर त्याच ढिगात आहे विडाला चॅप्टर बोलायला असतात पण तुम्ही धने गावकऱ्यांनी यांच्यावरती संस्कार टाकलेत म्हणून पोरं इथं बसतायत पोरं बोलत चला रामप्रभूच्या नामामध्ये किती अक्षर आहेत 2 आहेत रा आणि म बरोबर आहे आता याच्यात थोडस पुढे बोलतोय व्याकरणाचा विषय याच्यामध्ये संधी जर केली तर रा आणि म याच्यामध्ये 2 व्यंजन आहेत आणि 2 स्वर आहेत 2 व्यंजन कोणते तूच सांग म्हणा आहे का नाही ठिशा काढून घ्या आता आहे का नाही
म्हणजे दोन व्यंजन आहेत आणि दोन स्वर आहेत. राम मध्ये एक व्यंजन आहे आणि एक स्वर आहे आणि म मध्ये एक व्यंजन आहे आणि एक स्वर आहे आणि दोन आणि दोन चार आहे का नाही. चारीचं मिळून राम जरी तयार झालं पण इथं शब्द आलाय दोची अक्षराचे काम आणि उच्चारावे राम राम. राम प्रभूच्या नामामध्ये दोनच अक्षर आहेत काय उच्चारावे राम राम. म्हणून त्या राम प्रभूच्या नामाचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून साधकांनी प्रश्न केला. लक्ष किती वेळ होत चाललाय? 10-15 मिनिटं राहिलीत का? हो किती 5-10 मिनिटं. धनेगावकर किती वेळ राहिले? 5-10 मिनिट. हा किती वेळ घेऊ? हो अर्धा घंटा घ्या म्हणाले महाराज आहे का नाही. अर्धा घंटा नाही धनेगाव डिगांबर महाराज अर्धा घंटा नाही 4 वाजेपर्यंत कीर्तन करतो पण वर टाइम द्यावा लागल. हा आहे का नाही महाराज. जास्त वेळ करणार नाही. विडाला विडाला अहो महाराज त्या राम प्रभूचं नाम घ्यायला वेळ लागत नाही. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. राम प्रभूचं नाम 2 अक्षराचे ते आम्ही उच्चार करणार. पण महाराज नाम घेण्यासाठी कुठल्या वर्णाचा कुठल्या जातीचा विचार केला जातो का? कारण हिंदू संस्कृतीमध्ये 4 वर्ण आहेत. नंबर 1चा वर्ण आहे ब्राह्मण. नंबर 1चा वर्ण ब्राह्मण. नंबर 2चा क्षत्रिय. नंबर 3चा शूद्र आणि नंबर 4चा वैश्य. लक्षात आले का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. बघा साधकाने प्रश्न केलाय महाराज राम प्रभूचं नाम घेण्यासाठी काही आम्हाला जातीचा गोतीचा कुठला कुळाचा प्रांताचा विचार करावा लागतो का? बघा जसा साधकाचा प्रश्न आहे तसं तुकोबाराने उत्तर दिले. लक्ष द्या. जशाच तसं माणसाला बोलता आलं पाहिजे. टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. विडाला विडाला माणसाला बोलता आलं पाहिजे. आज मी चिंतनासाठी अभंग घेतलाय रामप्रभूच्या नामाचं. मग आज मी काय सांगलं पाहिजे गुरुजी कीर्तनात? फक्त रामप्रभूचं नाव सांग. जसल्यास तसं माणसाला जमता आलं पाहिजे. बघ समजा जर आपल्या धनेगाव मध्ये एखाद्या पाटलांनी 5 मजली बंगला बांधला. किती मजली? पैसे का आपल्या घरून द्यायचेत का? हो म्हणत जा. किती? 5 मजली बंगला बांधला आणि बंगल्याच्या वास्तुशांतीला कीर्तन ठेवलं नारायण शास्त्री केंद्रेचं. कयाची वास्तुशांती? घराचं उद्यापन कीर्तन ठेवलं नारायण महाराजाचं. महाराज बरोबर वेळेवर आले. महाराजांनी गळ्यामध्ये विणा घेतला रामकृष्ण हरी. भजन चालू झालं. सगळं झालं. रूपाची चाह झाली. सगळं झालं. आता अभंग घ्यायचे. घराचं उद्यापन घराची वास्तुशांती आनंदाचा दिवस घराची वास्तुशांती आबा आणि वास्तुशांतीला नारायण महाराजांनी अभंग घेतला. कोणता? जाळून या घर बैसलो अंगणी. जमल का? हा कंबर तुटेपर्यंत हाणतील का नाही लोक महाराज? म्हणजे जसला भाव आहे तसं. मी बघा काय बघा मी कोणत्याही पक्षाचा नाही महाराज आहे का नाही. मी कोणत्याच पक्षाचा नाही. माझा एकच पक्ष हरिनामावर लक्ष. काय करायचे पक्ष? कोणत्याही पक्षाचा नाही महाराज. पण कोणत्याही कार्यकर्त्याने कीर्तन ठेवू द्या. आम्ही तसं बोलावं लागते महाराज आहे का नाही. कोणत्याही कार्य बीजेपीच्या लोकांनी ठेवू द्या काँग्रेसच्या ठेवू द्या राष्ट्रवादीच्या ठेवू द्या शिवसेनेच्या ठेवू कोणत्याही लोकांनी ठेवलं की आम्हाला त्याचं चिंतन करावं लागते का? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही चिंतन कसं करता? आता बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जर कीर्तन ठेवलं तर आम्ही कीर्तनात अभंगत घेत असतो. कोणता? वचन ऐका कमळापती. नुसतं कमळ सांगायचं 2 तास कीर्तनात आहे का नाही. कमळाचा उगम कुठून झाला, कमळ गजेंद्रांनी कसं दिलं, त्याचे परिणाम काय, 2 तास काय सांगायचं? कमळ सांगायचं. तुम्ही म्हणाल तुम्हाला ते जमायले. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं कीर्तन ठेवल्यावर मग मी अभंग घेत असतो. घडी घडी काळ वाटयाची पाहे आहे का नाही. 2 तास घडी सांगायची. लक्षात. ठीक आहे महाराज तुम्हाला तेही जमाले. जर तुम्हाला अजित दादाच्या दुसऱ्या गटाने म्हणजे त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबाच्या काँग्रेसने जर समजा कीर्तन ठेवलं तर कोणता अभंग घेता? आम्ही अभंग घेत असतो. उभारीला हात निस्ता हात सांगायचा. तुम्ही म्हणाल तुम्हाला ते बी जमाले. जर उद्धव बाळासाहेब ठाकरेने कीर्तन ठेवलं तर कोणता अभंग घेता? मग आम्ही अभंग घेत असतो. मज हे बी नाही ते बी नाही झालो पायी रिकामा विढाला विढाला. जशास तसं बोलता आलं पाहिजे. जशास तसं उत्तर द्यायला पाहिजे. घडलेला प्रसंग सांगून जातोय. बघा एवढा दृष्टांत सांगून थांबतो. लक्ष द्या. लक्ष दिलं तर कळेल. आम्ही सगळे वारीला असतो महाराज आहे का ना. आम्ही आबाई असतात आम्ही असतो महाराज बी असतात. गुरुजीन आम्ही तर 225 नंबरच्या तुम्ही नव्हते महाराज होते का? तुम्ही पण रथाच्या पुढं म्हणा दिंडीत कोणते असता? रथाच्या पुढं असता का? कुठेही पुढंच आहे तुम्ही. आम्ही मागं असतो. 225 नंबरला दिंडी आहे का ना. आमचे परम मित्र महाराष्ट्राचे आणबाण शान श्री सोपानजी महाराज आहे का नाही. शास्त्री बाबांच्या दिंडीमध्ये गणेश गुरुजीन आम्ही दिंडीमध्ये आबा चालायचो. दिंडीमध्ये आता लोक विदेशातून कुठून यायलेत? आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा विदेशातून लोक यायलेत. अमेरिका सौदी अरेबिया इंग्लंड फ्रान्स जर्मनी आहे का नाही. तसे फॉरेनचे 5-6 लोक आलते. कुठून? फॉरेनवर विदेशातून 5 लोक आलते. आल्याच्या नंतर त्यांनी चालू केलं ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात. गुरुजीकडे जाऊन विचारू लागले. गुरुजी असा टाळा हातात घेतलेला गणेश गुरुजीने गुरुजीला म्हणू लागले महाराज व्हॉट इज धिस?
टाळाला काय म्हणतात गुरुजी म्हणायचे टाळच. आता गुरुजीला झेप नाही गेली, गुरुजीने माझ्याकडे पाठवलं. माझ्याकडे आल्याच्या नंतर ती माझ्याकडे आलं. आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या धोत्राला हात लावला बरं का. असं धोत्र हातात धरलं, धोत्राला हात लावला आणि तो म्हणला महाराज व्हॉट इज धिस, याला काय म्हणतात. मी म्हणलं दादा याला मराठीमध्ये धोत्र नाही. नाही तो म्हणला नो नो नो, नेमकं काय म्हणते सांगा. आता मला सांगा धने गावकर, धोत्राला काय इंग्लिशमध्ये शब्द आहे काय? किती डिक्शनऱ्या पालत्या घाला, लीडर पालते घाला आणि किती बी वाचवा, सायन्स पालतं घाला, धोत्राला मराठीत धोत्रच म्हणावं लागते, कोणताच शब्द नाही महाराज. आहे का नाही? एवढ्यावर थांबलो नाही महाराज. असं पाठी मागून आलं मग काष्टा हातात धरला धोत्राचा, काष्ट्याला हात लावला आणि तो म्हणला महाराज व्हॉट इज धिस, याला काय म्हणते. एवढं आंबट करून टाकलं महाराज. लोणंदला कीर्तन झालं. मी म्हणलं आता याला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे, हे असं वाटणार नाही म्हणलं. मी त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे गेलो. त्याच्या गळ्यात टाय होता. टाय कळतो का? टाय म्हणजे मराठीत त्याला पट्टा म्हणते. टाय कुत्र्याच्या गळ्यात असते का असं, ते टाय पट्टा होता गळ्यामध्ये त्याच्या, असा गळ्यात टाय घातला होता. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला प्रश्न केला होता. टाय हातात धरला आणि मी त्याला विचारलं दादा व्हॉट इज धिस, काय म्हणलं व्हॉट इज धिस. लक्ष द्या, कळालं तर बघा. आता थोडंसं अपडेट आहे, इंग्लिश कळणारे लक्ष देऊ नये का. कळालं तर बघा. आता 5G कडे जाते महाराज. आहे का नाही? मी म्हणलं दादा व्हॉट इज धिस. तो काय म्हणला माहिती आहे का महाराज, धिस इज अ फ्रंट आहे. काय धिस इज अ फ्रंट आहे. फ्रंट म्हणजे समोरील बाजू, बरोबर आहे. तुम्ही माझ्या फ्रंटला बसला, समोरील बाजू. बॅक म्हणजे चोपदार बॅक साईडला थांबलेली. तो म्हणला महाराज धिस इज अ फ्रंट आहे. मी म्हणलं धिस इज अ बॅक टाय. तुम्ही हसून घ्या, आम्ही चहा घेऊन येतो सगळे. आहे का नाही? विडाला विडाला हे आम्ही सगळे फिरणारे माणसं आहेत. जसल्यास तसं उत्तर द्यावं लागते, जसल्यास तसं बोलावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराला एका साधकाने प्रश्न केलाय महाराज, अहो आम्ही जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही जगाच्या मालकाचं नाव घ्यायला तयार आहेत, पण नाव घेण्यासाठी कुठल्या जातीचा, धर्माचा, वर्णाचा विचार केला जातो का? तुकोबाराय म्हणतात इथे वर्णही बघितल्या जात नाही, जातही बघितल्या जात नाही.